नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे बामणडोंगरी लोकेशनचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. त्या अलॉटमेंट लेटरमध्ये जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत, या इन्स्टॉलमेंटमध्ये जे तुम्ही जी बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट जे तुम्ही पेमेंट केलेले आहेत, त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युट 1, बायर कॉन्ट्रीब्युट 2, 3, 4, 5, 6 असे कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता ते पेमेंट करायचं आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही हे पेमेंट एका वेळेस करू शकता. पण मला तुमच्यामधले जे लॉटरी विनर आहेत त्यांचे पर्सनली फोन आले, मेसेज आले की सर आम्ही जे त्यांनी हेल्पलाईन दिलेली आहे या लॉटरीसाठी, त्या हेल्पलाईनला आम्ही जर संपर्क साधला तर त्यांनी सांगितले की तुम्ही हे एका वेळेस पेमेंट करू शकत नाही. तर याबद्दल मी तुम्हाला आता जी माहिती देणार आहे ते तुम्ही आता जी सिडकोद्वारा जी माहिती मिळालेली आहेत, मला जे तुमचे लॉटरी विनर आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा खाली हे इन्स्टॉलमेंट जे सिडकोद्वारा देण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जी तारीख देण्यात आलेली आहे 29/5/2025 जे तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंटची तारीख देण्यात आलेली आहे. हे इन्स्टॉलमेंट तुम्हाला जी तारीख आहे त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्ही समजा आता चलन जनरेट केलं, तुम्ही चलन ऑनलाईन पण पेमेंट करू शकता, चलन जनरेट करून बँकेमध्ये जाऊन सुद्धा पेमेंट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला जस्ट दुसरं इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तुम्हाला आता या लॉटरीमध्ये जे तुम्हाला म्हणजे ज्या महिन्यामध्ये जे इन्स्टॉलमेंट सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला त्याच महिन्यामध्ये इन्स्टॉलमेंट सिडकोला पेमेंट करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एका वेळेस हे पेमेंट करू शकत नाही, कारण की सिडकोद्वारा असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला ज्या महिन्यामध्ये जे इन्स्टॉलमेंट येणार आहे तुम्हाला त्याच महिन्यामध्ये इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. म्हणजे जी तारीख तिथं देण्यात आलेली आहे त्याच तारखेमध्ये ते चलन तुम्हाला डाउनलोड करून पेमेंट करायचं आहे. आमच्या वेळेस जेव्हा सिडको लॉटरीमध्ये म्हणजे 21, 22, 23 मध्ये हे पूर्वी ही म्हणजे प्रोसेस होती की आपण पहिले चलन जनरेट केल्यानंतर ते अपडेट झाल्यानंतर दुसरं चलन जनरेट केल्यानंतर आपण बँकेमध्ये जाऊन ते पेमेंट करत होतो. पण आता हे पेमेंट तुम्हाला तसं करायचं नाही. जी इन्स्टॉलमेंट तुम्हाला तिथे देण्यात आलेली आहे, जी तारीख देण्यात आलेली आहे त्याच तारखेमध्ये तुम्ही चलन ते जनरेट करून तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. तर हा असं आहे तुम्हाला पेमेंटबद्दल तुम्हाला हे सांगायचं होतं. त्यानंतर खूप साऱ्या लोकांच्या आणखी एक कमेंट आली होती की सर आम्हाला प्री होम लोन बद्दल आम्हाला माहिती द्या. तर बघा प्री होम लोन काय असते बघा. प्री होम लोन म्हणजे आता तुम्हाला आता होम लोन करायचं आहे आणि आता फक्त हे बामणडोंगरी लोकेशनचंच अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. आता टप्प्याटप्प्याने हे तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार आहेत. आता एक्झॅक्ट कधी कोणत्या लॉटरीचं अलॉटमेंट येणार आहे म्हणजे कोणत्या लोकेशनचं अलॉटमेंट येणार आहे असं कुठेही माहिती नाही. जसं आपल्याला सोशल मीडियाद्वारा, न्यूजपेपरद्वारा जेव्हा असं कुठेही आपल्याला जर माहिती पडलं की चला या अलॉटमेंट लेटर आलेलं आहे या लोकेशनचं, तर तुमच्यापर्यंत ही माहिती मी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर बघा प्री होम लोन काय असते मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतो. प्री होम लोनमध्ये तुम्हाला बघा सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेमध्ये जाणार त्या बँकेमध्ये तुम्हाला जर तुम्ही त्यांना सांगणार बँकेचे अधिकारी सर आम्हाला प्री होम लोन करायचं आहे, म्हणजे प्री होम लोन म्हणजे ते तुमचं काय चेक करणार, ते तुमची हिस्ट्री चेक करणार, तुमचा सिबिल स्कोर चेक करणार. सिबिल स्कोर चेक केल्यानंतर तुम्हाला तुमची सिबिल म्हणजे तुमचं जे तुमची जी तुम्हाला लोन किती मिळणार आहे, किती इंटरेस्ट रेट मिळणार आहे याच्यावरून तुम्हाला ते आणि तुमचे पेमेंट जे तुमचं असणार आहे म्हणजे जे तुम्हाला पगार असणार आहे त्या पगाराच्या कॅल्क्युलेट करून तुम्हाला होम लोन मिळणार आहे. तर हे प्री होम लोनमध्ये असते. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी फीज असते, काही ठिकाणी फीज नसते. आता तुम्ही आणि तुम्हाला होम लोन करायचं असेल तर तुम्ही होम लोन करताना ज्या बँकेमध्ये कमी इंटरेस्ट रेट मिळेल, ज्या बँकेमध्ये प्रोसेसिंग फी पण नाही, आता आय थिंक काही बँकेमध्ये प्रोसेसिंग फी पण नाही. जेव्हा मी होम लोन केलं होतं माझ्याकडून 20,000 ते 22,000 रुपये प्रोसेसिंग फीस मध्येच गेले होते. आता तुम्हाला हे प्रोसेसिंग फी पण नाही. तुम्ही जिथे होम लोन करणार आहे, ज्या बँकेमध्ये जाणार आहे त्या बँकेमध्ये तुम्ही एकदा विचार करा, त्यांना जा आणि त्यांच्याकडे सांगा की सर मला 20 लाख रुपयाचं होम लोन करायचं आहे, 25 लाख रुपयाचं होम लोन करायचं आहे, तर मला प्रोसेसिंग फी लागणार का.
कारण की आता प्रोसेसिंग फी पण काही बँकांनी म्हणजे माफ केलेली आहे, की तुम्ही होम लोन करणार तर तुम्हाला प्रोसेसिंग फी पण लागणार नाही. हे झालं तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला प्री होम लोनमध्ये तुमची जेव्हा क्रेडिट हिस्ट्री चेक करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला किती लोन मिळणार आहे हे पण चेक केलं जाईल. समजा तुम्हाला आता 31,90,000 रुपये म्हणजे 32 लाख रुपयांचं घर आहे, तुम्ही 1.5 लाख रुपये तुम्ही पेमेंट केलेले आहे. बाकीची अमाउंट तुमच्याकडे 4 ते 5 लाख रुपये कॅश असेल. पण उरलेली अमाउंट जर तुमच्याकडे जर नसेल, तर तुम्ही होम लोन करता. पण त्या होम लोनमध्ये जर तुम्हाला आय थिंक 25 लाखाचं होम लोन करायचं आहे आणि तुमच्याकडे 20 लाख आहे, मग तुम्हाला 5 लाख रुपयाची आणखी जुळवाजुळव करावं लागेल. म्हणजे हे प्री होम लोनमध्ये ज्यांना अलॉटमेंट लेटर आलेलं नाही किंवा ज्यांना अलॉटमेंट लेटर आलेलं आहे, हे तुम्ही सुद्धा बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता. आय थिंक 1 ते 6 महिने प्री होम लोनची व्हॅलिडिटी असते. याच्यामध्ये तुम्हाला बघा, तुमचा याचा फायदा असा आहे की तुम्हाला एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर आलं तर तुमची पैशासाठी धावपळ होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट जर तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही ते पेमेंट करू शकता. मग नंतर तुमची धावपळ झाल्यानंतर तुम्हाला मग त्याचा जर तुम्ही पेमेंट वेळेवर केलं नाही तर तुम्हाला मग सिडकोद्वारा डीपीसी चार्ज पण लागत असते. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. आणि हे असं तुम्हाला हे प्री होम लोनबद्दल आहे. आणि राहिलं होम लोन. बघा, आता 30 लाखाचं घर आहे. तुम्हाला जर तुम्ही जर तुमच्याकडे 5 लाख रुपये कॅश राहिली होम लोनमध्ये, तुम्हाला 25 लाख रुपये होम लोन करायचं आहे. जर तुमचं स्वतःच्या याच्यावर जर तुमचं होम लोन होत नसेल, तर तुम्ही तुमच्या मिसेसला सुद्धा ॲड करू शकता होम लोनमध्ये. त्याला को ॲप्लिकंट म्हणतात होम लोनमध्ये. याची पूर्ण माहिती हे बँकेमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही होम लोनसाठी जाणार, तेव्हा ते तुम्हाला सांगणार की होम लोन. तसंही तुम्हाला जर काही माहिती जर तुम्हाला जर काही होम लोनबद्दल किंवा को-ॲप्लिकंटबद्दल असं जर तुम्हाला बँकेमधून जर माहिती मिळत नसेल किंवा सिडकोद्वारा जर माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर त्यांचा तो एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही त्या हेल्पलाईनला जाऊन सुद्धा संपर्क साधू शकता की तुम्हाला हे जी को-ॲप्लिकंटसाठी जर आम्हाला होम लोन आमचं बसत नसेल, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे मदत करतील. आणि सर्वात मोठा म्हणजे तो सर्वात प्रश्न की सर मला सर्वात जास्त फोन जर या गोष्टीचे आले असेल, तर ते प्रधानमंत्री सबसिडी आवास योजना जे 2.50 म्हणजे जे 2.5 लाख रुपये जे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून जे घर घेतात, ज्यांचं पहिलं घर असते, त्यांना ही सबसिडी मिळत असते. त्यांच्यासाठी जो इन्कम क्रायटेरिया ठरवलेला आहे, तो यापूर्वी जो 3 लाख रुपये म्हणजे ज्याचं इन्कम 3 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा होती. आता ही 6 लाख रुपये झाली. म्हणजे ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आतमध्ये आहे, EWS टाईपमध्ये, त्यांना ही आता सबसिडी मिळते. तर हे होम लोनमध्ये करायचं का? म्हणजे हे लोन. तर बघा, याच्यासाठी सर्वात जास्त फोन आलेले आहेत की मला हे तुमच्याकडूनच माहिती मिळाली की सर आम्ही हेल्पलाईनला फोन केला होता, तर हेल्पलाईनवाले आम्हाला सांगतात की तुम्हाला होम लोनमध्ये ॲड करायचं नाही. त्यांचा हेल्पलाईन नंबर पण खाली आहे. तर बघा, मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा जे लॉटरी विनर आहेत 22-23 जे लॉटरी विनर आहेत, त्यांना सुद्धा हे होम लोनमध्ये ही अमाऊंट ॲड केलेली नव्हती. कारण की ही क्रेडिट लिंक सबसिडी म्हणजे त्याच्या बघा, अलॉटमेंट लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ही अमाऊंट जेव्हा म्हणजे केंद्र सरकार, भारत सरकारकडून जेव्हा सिडकोला मिळेल, तेव्हा हे सिडकोद्वारा ही अमाऊंट त्याच्यामध्ये ॲडजस्ट केल्या जाईल, म्हणजे समायोजन केल्या जाईल. तर हे तुम्हाला होम लोनमध्ये करायचं नाही, असंच तुमच्याकडून मला माहिती मिळाली. आणि त्यांच्या हेल्पलाईनला पण तुम्ही फोन करणार, तर तुम्हाला तेच सांगणार की तुम्हाला ही होम लोनमध्ये अमाऊंट ॲड करायची नाही. तर असं हे जे तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही जे कमेंट केलेली आहेत, हे त्यांचं उत्तर आहे. आणखी एकाची पण कमेंट आली होती की सर आम्ही पतपेढीमधून होम लोन करू का? तर बघा, तुम्ही होम लोन कुठूनही करा. आता बघा, काही म्हणजे लॉटरी विनर आहेत, काही गव्हर्नमेंट बँकेकडून म्हणजे जे सरकारी बँक आहेत त्यांच्याकडून होम लोन करतात, काही प्रायव्हेट बँकेमधून होम लोन करतात, काही फायनान्समधून जे होम लोन करतात, काही पतपेढीमधून होम लोन करतात. तुम्ही होम लोन कुठूनही करा, सिडकोला पेमेंट पोहोचलं पाहिजे. म्हणजे तुमची क्रेडिट, तुम्हाला बँकेमधून लोन किती मिळते आणि तुम्हाला पतपेढीमधून लोन किती मिळते. काही फायनान्स जे असतात ते तुम्हाला होम लोन जास्त देतात, पण त्यांचा इंटरेस्ट रेट जास्त घेतात. आता सध्याच्या माझ्या मते माझा जो होम लोन आहे, जो इंटरेस्ट रेट आहे, हा 7.95 8.50 या रेंजमध्येच सुरू आहे. जो रेपो रेट आहे, रेपो रेट जेव्हा कमी होतो तेव्हा आपलं होम लोन पण कमी होत होतं. आता सर्वात म्हणजे मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये जे इंटरेस्ट रेट आहे हा खूप कमी आहे. त्यामुळे आता तुम्ही होम लोन घेणार तर जे तुम्हाला जे रेट ऑफ इंटरेस्ट रेट आहे जे लोनचा,
ते तुम्ही एकदा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही जिथं पण होम लोन करणार आहे त्यांच्याशी बोलून तुम्ही ते जे लोनचा रेट आहे ते तुम्ही जो कमी असेल तिथेच तुम्ही लोन करा. तर तुम्ही कुठेही लोन करा, तुम्हाला फक्त लोन करताना फक्त सिडकोद्वारा ते चलन जनरेट करून किंवा ऑनलाईन पेमेंट करून ते त्यांना पोहोचलं पाहिजे, असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. आणि जे तुम्हाला मी सांगितलं पहिल्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला, की जी डेट आलेली आहेत तुम्हाला बायर कॉन्ट्रिब्युशनची, तर तुम्हाला त्या डेटच्या मध्येच तुम्हाला ते करायचं आहे. एका वेळेस तुम्ही सर्व पेमेंट करू शकत नाही. तर असं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या आणखी जर काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करा. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू आणि सर्वांपर्यंत पोहोचू. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.